म्हणजे आपल्याला कळणं गरजेचं आहे, की आपल्या भागामध्ये चहा हा नव्हताच. हा चहा आला कुठून? तर आपल्याला आपल्याजवळ आणला ते इंग्रजांनी. इंग्रजांनी आपल्यापर्यंत चहा घेऊन आला. आज बरेच लोकं बरेच मी व्हिडिओ पण टाकला होता, की आज जे मार्केटला चाय पत्ती मिळते, ती चाय पत्ती कशा पद्धतीची आहे, किती त्याच्यामध्ये म्हणजे हानिकारक पद्धतीनं त्याच्यामध्ये काही-काही वापरलेलं असतं. तर ते आपण कितपत योग्य आहे आपल्यासाठी पिणं, न पिणं. आज बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. मग जे काही चहा मिळतं ना किंवा चहापत्ती मिळते, त्या एक तुम्ही कधीच चौकशी केला असेल, नाही केला असेल मला माहीत नाही. मार्केटला तुम्हाला ₹250 किलोनं पण चहा मिळतो. ₹500 ने मिळतो, ₹1000 ने मिळतो, 2000 किलोनं पण मिळतो. तुम्हाला माहिती आहे काय, की 1-1 किलो 1-1 लाख रुपये किलो सुद्धा चायपत्ती आहे आणि 5-5 लाख रुपये किलोची पण चायपत्ती आहे. पण आपण कुठली चायपत्ती पितो? तर 250, 300, ₹400, ₹500 किलोची चायपत्ती आपण घेतो. म्हणजे विचार करा, की आपण जे चायपत्ती पितो ते ओरिजिनल आहे का? किंवा ती चांगल्या पद्धतीची आहे किंवा चांगल्या क्वालिटीची आहे का? ह्यावर आपण विचार केला पाहिजे. मग त्या चायपत्तीमध्ये सुद्धा आपल्याला एक प्रकारे निकोटीन मिळतं. त्याच्यामुळं आपल्याला पित्ताचा त्रास वगैरे होतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये साखर असल्यामुळं साखरचं दुष्परिणाम किती आहेत? कारण साखर तयार करताना त्याच्यामध्ये किती हानिकारक केमिकल्स यूज केले जातात. हे प्रत्येकांना माहीत आहे. पण नाईलाज आहे आपल्याला, आपण ते चहा घेतो किंवा गोड पदार्थामध्ये साखर वगैरे यूज केली जाते. आज आपण ह्या ग्रीन टीमध्ये आपण जे कंटेंट वापरलेले आहेत, ते कंटेंट एवढे छान पद्धतीचे आपण त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी एक केमेनिया सायनोसिस नावाचा एक त्या पानापासून बनवलेली ही ग्रीन टी आहे. आपण ही ग्रीन टी घेतल्यानंतर जे ग्रीन टीचे फायदे, ग्रीन टी हे अँटीऑक्सिडंट पॉवरफुल येतं त्याच्यामध्ये. त्यामुळं आपल्या बॉडीमधील कॅलरीज हे कमी करतं आणि बॉडीमधील कॅलरीज कमी केल्यानंतर आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते. आपली मेटाबॉलिझम सिस्टीम चांगल्या पद्धतीने वाढवतं ते. मेटाबॉलिझम सिस्टीम आपली जर वाढली तर आपलं वजन हे मेंटेन व्हायला चालू होतं. आपल्या बॉडीमध्ये कॅलरीज कमी व्हायला चालू झाले की आपले वेट म्हणजे वजन कमी करण्यासाठी, कमी होण्यासाठी चांगलं काम करतं. त्या ग्रीन टी मध्ये तुम्हाला मॅग्नेशियम मिळतं, पोटॅशियम मिळतं तुम्हाला. त्याच्यानंतर कॉपर मिळतं, झिंक मिळतं, आयर्न मिळतं, सोडियम मिळतं, फॉस्फरस मिळतं, प्रोटीन मिळतं, लोह मिळतं तुम्हाला. हे एवढे घटक ह्याच्यामधून तुम्हाला मिळतात. मग आता हे घटक वेगवेगळ्या पद्धतीनं जसं तुम्हाला मिळतात त्यामुळे ते तुमच्या एक बॉडीला एनर्जी देण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय. एनर्जी म्हणजे तुम्हाला ताजेतवानं ठेवायचं काम करतंय. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अँटी एजिंग गुण सुद्धा तुम्हाला मिळतात. त्याच्यामुळे तुमच्या ज्या चेहऱ्यावर जे सुरकुत्या पडतात ते सुरकुत्या नाहीसे करतं आणि तुम्हाला एक तारुण्य नेण्यासाठी म्हणजे तारुण्य चेहरा तुम्हाला म्हणजे जवान ठेवण्यासाठी तुम्हाला चांगलं काम करतं. अँटी कॅन्सर गुण ह्यामध्ये तुम्हाला मिळतात. त्यामुळे तुमचा जो कॅन्सरचे जे सेल असतात, ते कॅन्सरचे सेल आपल्या बॉडीमध्ये जर वाढत असतील, तर त्या कॅन्सरच्या सेलला नॉर्मल सेल करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. ग्रीन टी हे ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर साठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. पोटाच्या तक्रारीवर चांगल्या पद्धतीनं काम करतं. शुगरच्या पेशंटला तुम्ही हे ग्रीन टी पहिला द्या. कारण शुगरच्या पेशंटला खूप उपयुक्त आहे. त्याची शुगर लेवल चांगल्या पद्धतीने ठेवतं. पोटामधील गॅस जे आहे ते गॅस कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. चेहऱ्यावर नॅचरल ग्लो आणण्यासाठी खूप चांगलं काम करतं. हृदय स्ट्रॉंग करतं कारण जे आपल्या शरीरामध्ये जे कोलेस्ट्रॉल 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात ते म्हणजे एक चांगलं आणि एक वाईट. तर त्या वाईट कोलेस्ट्रॉल आपल्या बॉडीमधून बाहेर काढण्याचं काम करतं. हे एवढ्या ग्रीन टी एवढ्या चांगल्या पद्धतीनं हे काम करतं. ह्याच्यामध्ये रॉक सॉल्ट वापरलेलं आहे म्हणजे सेंधव मीठ. सेंधव मीठ हे आपल्या आहारामध्ये खूप चांगलं आहे की जेणेकरून सात्विक पद्धतीनं जे लोक सांगतात की तुम्ही घरातील जे मीठ आहे त्याच्यापेक्षा तुम्ही सेंधव मीठ
त्याच्यामध्ये यूज करत राहावा. सेंधव मीठ तुम्ही खात जावा की जेणेकरून त्याचे फायदे चांगले आहेत. सेंधव मीठ हे वात, पित्त, कफ ह्याला मेंटेन करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला सेंधव मीठ म्हणजे तुम्हाला आयर्न मिळेल, त्यानंतर तुम्हाला झिंक मिळेल, कॉपर मिळेल, मॅग्नेशियम मिळेल. त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने करण्यासाठी खूप चांगलं काम करतं. तुमचे बोन्स म्हणजे हाडं मजबूत करण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. पचन क्रिया तुमची सुधारते. गॅस जर तुमच्या पोटामध्ये होत असेल तर ते गॅस कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. तुमची श्वसन संस्था तुमची चांगली करते. तुमची श्वसन संस्था तुमची चांगली करते, म्हणजे फुफ्फुसासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं हे काम करतं. कफ तुमच्या जर कफ असेल फुफ्फुसामध्ये तर तो कफ कमी करण्यासाठी खूप चांगलं काम करतं. ग्रीन टी जेव्हा तुम्ही पिताना तर तुमचे अन्ननलिका ही चांगली करण्यासाठी, म्हणजे त्याला एक चांगल्या प्रकारे शेक म्हणा किंवा त्याला चांगलं करण्यासाठी खूप उपयुक्त म्हणजे चांगलं काम करतं. त्यानंतर तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. मेटाबॉलिक सिस्टीम तुमची चांगली करतं आणि मग वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त हे ठरतं. कारण मेटाबॉलिझम सिस्टीम जर आपली चांगली झाली ना तर आपलं वेट जे आहे ते वेट बरोबर मेंटेन करण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने काम करतं. ग्रॅपसीड याच्यामध्ये वापरलेलं आहे. ग्रॅपसीड, आता ग्रॅपसीड म्हणजे काय की एक असं मोठा द्राक्ष असतो आणि त्या द्राक्षामध्ये आतमध्ये बी असतो. ते बी ह्याच्यामध्ये वापरलेलं आहे ग्रॅपसीड. ग्रॅपसीड हे अँटीऑक्सिडंट पॉवरफुल येतं त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं स्किनला आपल्या एक ताजेतवानं जवान ठेवण्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करतं. हाडे मजबूत ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्यानंतर ब्रेन साठी खूप उपयुक्त आहे. बीपी कंट्रोल मध्ये ठेवतं. आपलं लिव्हर, किडनी साठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. कारण लिव्हर मधले जे काही टॉक्सिन्स असेल, जे घाण आहे ते घाण बाहेर काढण्यासाठी आणि किडनी मध्ये जे काही घाण असेल ते घाण बाहेर काढण्यासाठी हे ग्रॅपसीड खूप उपयुक्त आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये दालचिनी यूज केलेली आहे. दालचिनी, तर दालचिनी आपल्या घरामध्ये पण असते. बरेच लोक आपल्या स्वयंपाकामध्ये वापरत असतात, पण दालचिनीचे फायदे खूप आहेत. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना ते माहित नाही. दालचिनी हे वजन कमी करण्यासाठी खूप चांगलं काम करतं. दालचिनीमध्ये तुम्हाला मिनरल्स सुद्धा मिळतात बऱ्यापैकी. त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. पोटामधील गॅस कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा दालचिनी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि दालचिनीचा एक फायदा आहे जे म्हणजे पीसीओडी ज्या महिलांना असतो, म्हणजे जे गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स होतात, त्यांना वेळेवर पाळी न येणे किंवा हे जे प्रकार घडतात त्यांच्या बाबतीत, त्यांच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. मासिक पाळीमध्ये जे होणारे जे त्रास म्हणजे पोटदुखी वगैरे, त्यासाठी सुद्धा हे दालचिनी खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आणि एक जबरदस्त प्रोडक्ट म्हणजे तुळस. आपल्या दारामध्ये ती तुळस असते. एकमेव तुळस अशी आहे की 24 तास ऑक्सिजन देणारी ही तुळस याच्यामध्ये आहे. तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लामेटरी, त्यानंतर अँटी एजिंग गुण, अँटी फंगल, अँटी कॅन्सर हे सगळे गुण ह्या तुळस मध्ये मिळतात. तुळशीचे भरपूर फायदे आहेत. तुळस, त्याच्यानंतर तुळस अस्थमा, हृदय, कोलेस्ट्रॉल कमी करतं, पोटाच्या तक्रारीसाठी. त्याच्यानंतर न्यूट्रिशन ह्या तुळस मधून सुद्धा मिळतात आपल्याला. खूप चांगल्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये बरेच गोष्टी मिळतात, जसे की कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल, आयरन असेल, अजून बऱ्याच गोष्टी ह्या तुळस मधून आपल्याला मिळतात. हे ह्या आपल्या ग्रीन टी मध्ये आपण तुळस सुद्धा यूज केलेला आहे. त्याचबरोबर लेमन म्हणजे लिंबू, म्हणजे तुम्हाला इथं ग्रीन टी पण आणि लेमन टी पण दोन्ही एकत्र तुम्हाला इथं मिळणार आहे. तर लिंबूचे फायदे खूप आहेत. आपण जेवणामध्ये सतत वापरत असतो आणि त्या जेवणामधून आपण लिंबू घेत असतो. तर लिंबू हे पोट साफ ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्यानंतर मूतखडा, पित्ताशयामधील खडे हे विरघळण्यासाठी म्हणजे खडा बाहेर काढण्यासाठी बरेच औषधांमध्ये मूतखड्याचं जे औषध मिळतं किंवा पित्ताशयामधले खडे
बाहेर काढण्यासाठी जे आयुर्वेदिक उपचार केले जातात त्याच्यामध्ये लिंबू म्हणजे लेमन हे कंपल्सरी यूज केलं जातं बऱ्याच ठिकाणी. लघवी साफ होण्यास म्हणजे लघवी साफ करतं म्हणजे किडनी फंक्शन साठी खूप चांगल्या पद्धतीने मुतखड्या करतं म्हणजे किडनी तिथं आलंच. त्यामुळे लघवी साफ करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं लिंबू. त्यानंतर वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्यानंतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळतं तुम्हाला. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या पद्धतीनं तुमची वाढवायचं काम करतं. सर्दी ताप येत नाही म्हणजे लिंबूमुळे तुम्हाला सर्दी ताप सुद्धा येणार नाही. लिव्हर साफ करतो तुमचं. लिव्हर डिटॉक्सिफाय करायचं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. हाडांना मजबूती देते. तारुण्य ठेवतं तुमचं. त्यानंतर हृदय मजबूत ठेवतं कारण आपल्या शरीरामध्ये जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढत असतं ते कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. चेहऱ्याला ग्लो आणतं. बऱ्यापैकी तुम्हाला माहित असेल की खूप सारे असे लोक आहेत की चेहऱ्याला लिंबू वगैरे लावतात आणि चेहरा वगैरे धुवून घेतात कारण चेहऱ्यावरची घाण वगैरे काढण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. पचन शक्ती वाढवतं. पचन शक्ती तुमची वाढवायचं काम करतं हे लिंबू. त्यानंतर जिंजर म्हणजे आलं. आलं सुद्धा ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. आलं हे तुम्हाला माहिती आहे की कफ खोकला सर्दी ह्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. पचनक्रिया सुधारतं. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्याच्यानंतर आल्यावरून एक म्हणजे महत्वाचं असं सांगेन की कधीही म्हणजे तुमच्या लक्षात असू दे जर समजा बाय चान्स कधीही तुमच्या घरातील असेल किंवा तुमच्या शेजारी व्यक्ती असेल अचानक जर त्या व्यक्तीला जर अटॅक आला असेल हृदयाचा झटका आला असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला एक आल्याचा तुकडा असं तुम्ही चौघड्यावर असं त्याला बसायला लावा. त्या म्हणजे जरा ज्या व्यक्तीला अटॅक आला असेल अशा व्यक्तीला तुम्ही बसायला सांगा आणि एक तुम्ही त्याला कचाकच चावून खायला तुम्ही सांगा. त्याच्या डोळ्यातून पाणी येईल भरपूर कारण ते तिखट असतं. त्याला भरपूर त्याला हे होईल. पण जो ज्या वेळेला तो चावून खाईल त्या टायमाला त्याचा ब्लड फ्लो स्पीड मध्ये वाढतो आणि स्पीड मध्ये वाढल्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा चांगल्या पद्धतीने मिळतं. त्याच्यामुळं तो जो व्यक्ती अटॅक आल्यामुळे तो जाऊ शकतो किंवा त्याला मृत्यू होऊ शकतो तर तो वाचू शकतो. हा जो उपाय आहे हा त्या वेळेत करणं गरजेचं आहे. आणि जर आपण ग्रीन टी जर घ्यायला लागलो तर आपण हे विसरून गेलं पाहिजे की आपल्याला अटॅक येईल लकवा मारेल किंवा इतर कोणतेही प्रॉब्लेम्स आपल्याला होणार नाहीत. हे आलं असेल किंवा इतर आपले जे ग्रीन टी मध्ये जे कंटेंट वापरतात हे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल मेंटेन राहतं. रक्तप्रवाह सुधारतो. सांधिवातसाठी सुद्धा आल्याचा चांगला वापर केलेला आहे. म्हणजे बरेच औषधी गुणांमध्ये हे वापरलं जातं. त्वचा रोगसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. कॅन्सर नियंत्रण मध्ये ठेवायचं काम करतं. डोकेदुखी कमी खूप उपयुक्त आहे आणि श्वसन विकार साठी सुद्धा उपयुक्त आहे कारण आलं हे कफ वगैरे म्हणा किंवा फुफ्फुससाठी आल्याचा आदरचा चहा घेतला जातो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वापरलेला आहे. अनेक जबरदस्त कंटेंट ह्याच्यामध्ये जे वापरतात ते म्हणजे मोरिंगा म्हणजे शेवग्याचं शेंग. म्हणजे शेवग्याचं शेंग म्हणण्यापेक्षा शेवग्याचा जो पाला असतो त्याला म्हणायचं मोरिंगा. ते मोरिंगा म्हणजे शेवग्याचा जे झाडाचा पाला असतो तो ह्याच्यामध्ये यूज केलेला आहे. तर ह्या जो मोरिंगा आहे ह्या मोरिंगामध्ये 50 प्रकारचे न्यूट्रिशन आपल्याला बॉडीला मिळतात. 50 वेगवेगळे प्रकारचे न्यूट्रिशन आपल्याला मिळतात. जसं की विटॅमिन असेल मिनरल असेल हे वेगवेगळे कंटेंट ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे. मोरिंगावर जेवढं बोलेल तेवढं कमी आहे कारण मोरिंगामध्ये खूप असे वेगवेगळे पद्धतीचे आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला कंटेंट मिळतात. ब्लड शुगर नियंत्रित ठेवते. त्यानंतर बीपी कंट्रोल म्हणजेच ब्लड शुगर नियंत्रित ठेवतं. त्याच्यानंतर बीपी कंट्रोल मध्ये ठेवतं. त्यानंतर याच्यामधून फायबर सुद्धा मिळतात त्याच्यामुळे पचनक्रिया सुधारते. फायबर चांगले मिळाले की पोट साफ होण्यासाठी किंवा एक भूक नियंत्रणामध्ये ठेवायला सुद्धा काम करतात.
त्याच्यानंतर त्वचेसाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. मेटाबॉलिझम सिस्टीम आपली चांगली करतं, म्हणजे पोट चांगल्या पद्धतीने साफ करण्यासाठी खूप चांगलं काम करतं. त्याच्यानंतर वजन नियंत्रणेमध्ये ठेवायचं काम करतं. आपलं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव कमी करतं. अजून खूप सारे असे मोरिंगाचे फायदे आहेत की ह्याच्यामध्ये ते वापरले गेलेले आहेत. त्यानंतर लास्टचं जे आपलं कंटेंट आहे याच्यामध्ये जे वापरलेलं ते म्हणजे काळी मिर्च, म्हणजेच काळी मिरं. आपल्या घरामध्ये असतं ते काळी मिरं. काळी मिरं हे खूप त्याचे फायदे आहेत. जेव्हा कोरोना आला त्या कोरोनामध्ये जर तुम्ही बघितला तर बरेच असे लोकांनी काढा करून पित होते किंवा देत होते. त्याच्यामध्ये काळी मिरं, तुलसी, आलं वगैरे असे वेगवेगळे, तुलसी वगैरे ते असे वेगवेगळे प्रकारचे थोडेफार असं दालचिनी वगैरे ते मिळून असे कंटेंट तयार करून ते लोक काढा म्हणून देत होते. तर काळी मिरची सुद्धा ह्याच्यामध्ये आपण म्हणजे काळी मिरं ह्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. काळी मिरं त्याचे फायदे जर बघितला तर त्वचा रोगासाठी एक नंबर काम करतं. सर्दी, खोकला, कफ ह्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लोह मिळतं. त्यानंतर गॅस, जे गॅसेस असतात ते गॅसेस साठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. मूळव्याध कमी करण्यासाठी सुद्धा काळी मिरचीचा उपयोग खूप चांगला आहे. पाचन क्रिया सुधारतं, बीपी कंट्रोल मध्ये ठेवतं, अँटीऑक्सिडंट ह्याच्यामध्ये पॉवरफुल आहेत. त्याच्यानंतर अँटीबॅक्टेरियल गुण ह्याच्यामध्ये आहेत, अँटीव्हायरल गुण ह्याच्यामध्ये आहेत. मलेरियासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. जर हे आपण ग्रीन टी घेत राहिलो तर आपल्याला मलेरिया कधी होणार नाही. जुनाट जर खोकला कोणाचा असेल तर अशा व्यक्तीने सुद्धा हे आपला ग्रीन टी घेतला पाहिजे, कारण काळी मिरा असल्यामुळे जुनाट खोकला, अस्थमा जर असेल तर त्या अस्थमा व्यक्तीला सुद्धा आपण हा देऊ शकतो की त्याला सुद्धा एक चांगला रिलीफ त्याला मिळू शकतो. वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि काळी मिऱ्याचा अनेक फायदा जो आहे ते म्हणजे काय, की आपल्या जे तोंडातील लाळ जे आहे ना, ही लाळ वाढवण्याचं चांगलं काम करतं. त्याच्यामुळं म्हणजे पाचक रस आपल्या ह्याच्यामध्ये वाढला ना तर आपले पोट साफ होण्यासाठी चांगलं म्हणजे पचन क्रिया एक चांगली होते. हे असं आपल्या ह्या ग्रीन टी मध्ये जे कंटेंट वापरलेलं आहे त्या कंटेंटचा हा जो फायदा. आता ग्रीन टी हे जे कंटेंट याच्यामध्ये वापरलेलं ह्या कंटेंटचा जो फायदा आहे, जो बेनिफिट आहे, हे आपल्याला कशा पद्धतीनं मिळणार आहे याच्यामध्ये जे कंटेंट वापरल्यामुळं तुम्हाला मी सांगितलं की हे कंटेंट एवढ्या चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये वापरलेलं आहे. तर आज आपण जे घरामध्ये चहा पितो तर चहापेक्षा सुद्धा आपण हे ग्रीन टी आपण यूज केलं पाहिजे, लोकांना सांगितलं पाहिजे, ह्याचे फायदे सांगितले पाहिजेत आणि लोकांना आपण दिलं पाहिजे.